मी प्रोफेसर DJ सोमनाथ. तर सेकंड इयरला ऑलरेडी मेकॅनिकलला फ्लुइड मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट तुम्हाला कंप्लीट झालाय. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपण काय स्टडी केलंय? फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये डिफरंट टर्बाइन्स असतील, व्हेंच्युरीमीटर असेल, ओके. मग टर्बाइन्स यूज करून पॉवर जनरेशन केलंय. ऑलरेडी आपण स्टडी केलंय फ्लुइड मेकॅनिक्स. मग फ्लुइड मेकॅनिक्सचा ऍडव्हान्स म्हणजे काय असणार आहे? इंडस्ट्रियल हायड्रोलिक्स आणि न्यूमॅटिक्स म्हणजे IHP हा सब्जेक्ट असणार आहे. आता एक्झॅक्टली IHP सब्जेक्ट काय असेल आणि IHP चं पूर्ण इंट्रोडक्शन आपण ह्या पहिल्या चॅप्टर मध्ये करणार आहे, ओके. तर फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक्स म्हणलेलं आहे, ओके. आता इंट्रोडक्शन टू हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक्स, एक्झॅक्टली हायड्रोलिक काय असणार आहे, न्यूमॅटिक्स काय असणार आहे, हे आपण डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहे. आता पहिल्यांदा IHPचं डेफिनेशन बघा. IHPचं डेफिनेशन काय? फ्लुइड पॉवर दॅट कॅन बी युज्ड टू ऑपरेट डिफरंट मशीन्स अँड इक्विपमेंट. म्हणजे जे फ्लुइड पॉवर यूज करून आपण डिफरंट मशीन्स आणि इक्विपमेंट जर समजा रन केले तर त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक. मी परत एकदा रिपीट करतो. पहिल्यांदा IHP म्हणजे काय ते कळालं की पुढचं कळणार आहे, ठीक आहे. डेफिनेशन मध्ये तुम्हाला पुढचं पूर्ण सब्जेक्ट आहे आणि डेफिनेशनच माहित नाही, असं होऊ नये. म्हणून बघा, फ्लुइड पॉवर सिस्टीम किंवा फ्लुइड पॉवर दॅट कॅन बी युज्ड टू ऑपरेट डिफरंट मशीन्स अँड इक्विपमेंट. म्हणजे फ्लुइड पॉवर यूज करून डिफरंट मशीन्स आणि इक्विपमेंट जर समजा आपण किंवा ऑपरेट किंवा रन कसंही चालेल, ठीक आहे. फ्लुइड पॉवर दॅट कॅन बी युज्ड टू ऑपरेट डिफरंट मशीन्स अँड इक्विपमेंट दॅट इज कॉल्ड एज काय म्हणायचं? इंडस्ट्रियल हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक्स, ओके. तर आता एक्झॅक्टली फ्लुइड पॉवर म्हणजे काय हे क्लिअर करून घ्या. पहिल्यांदा हे एक्सप्लेन करतो, मग परत तुम्हाला परत रिटर्न, ओके. तर पहिल्यांदा इकडचं टाइप्स ऑफ फ्लुइड पॉवर सिस्टीम इम्पॉर्टंट आहे. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट क्लिअर करून घ्या. फ्लुइड पॉवर ह्याचा अर्थ असं विचार करू नका फ्लुइड पॉवर म्हणजे फक्त ऑइल आहे, असं नाहीये. फ्लुइडचं डेफिनेशन काय? एनी सबस्टन्स दॅट इज कॅपेबल टू फ्लो. म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लो होण्याची कॅपॅसिटी आहे त्याला म्हणायचं फ्लुइड, ओके. मग फ्लो होण्याची कॅपॅसिटी कशामध्ये असणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे काय? पहिल्यांदा इम्पॉर्टंट, ठीक आहे. फ्लो होणे म्हणजे काय? वाहने मराठीमध्ये सांगायचं म्हणलं तर, ओके. फ्लो होण्याची कॅपॅसिटी कशामध्ये आहे? एक तर तुम्हाला माहिती आहे ऑइल आहे, अजून एक बघा एअर किंवा गॅस असणार आहे. इम्पॉर्टंट असणार आहे कारण की फ्लुइड पॉवर म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जनरली आपण काय स्टडी केलं? फक्त ऑइल स्टडी केलेलं आहे, ओके, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. पण ह्याच्यामध्ये तसं नाहीये. आता IHP मध्ये तुम्हाला फ्लुइड पण स्टडी करायचं आहे, एअर पण स्टडी करायचं आहे. मग फ्लुइड पॉवर म्हणजे असं कन्सिडर करू नका फक्त ऑइल असणार आहे, असं नाहीये. मग या सब्जेक्टमध्ये तुम्हाला ऑइलचा यूज करून ऑपरेट करणारे इक्विपमेंट मशीन असतील आणि एअरचा यूज करून ऑपरेट होणारे मशीन्स आणि इक्विपमेंट असणार आहेत, ओके. म्हणजे फ्लुइड पॉवरचे दोन टाईप असणार आहेत. पहिल्या फ्लुइड पॉवरचे दोन टाईप कुठले बघा. फर्स्ट आहे फ्लुइड पॉवरचं फर्स्ट टाईप कुठला आहे? ऑइल हायड्रोलिक सिस्टीम. हे समजून घ्या व्यवस्थित, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे डायग्राम जर कळालं की तुम्हाला पुढचं ऑटोमॅटिकली सगळं समजत जाईल, ठीक आहे. आता पहिल्यांदा त्यांनी काय म्हणलंय? फर्स्ट जे आहे फ्लुइड पॉवरचे दोन टाईप असणार आहेत. हे बेसिक तुम्हाला बघा, हे डायग्राम मी परत एकदा इथं रिड्रॉ करतो. फ्लुइड पॉवर जे असणार आहेत त्याच्यामध्ये दोन असणार आहेत, ठीक आहे. एक तर पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये काय म्हणायचं? इथं जे आहे ऑइल हायड्रोलिक सिस्टीम फर्स्ट, आणि सेकंड जे असणार आहे काय म्हणलंय? न्यूमॅटिक सिस्टीम, ओके. आणि ऑलवेज लक्षात ठेवा, ऑइल हायड्रोलिक सिस्टीम म्हणलंय म्हणजे ह्याचा अर्थ हायड्रोलिक मध्ये ऑलवेज ऑइल यूज करत असतो आणि न्यूमॅटिक मध्ये ऑलवेज काय यूज करत असतो? एअर यूज करतो. म्हणजे जे एअर ऑपरेटेड इक्विपमेंट असणार आहे ते अंडर कशामध्ये येतात? न्यूमॅटिक मध्ये येतात, ठीक आहे. हे जे आहे थोडंसं टाईप करत असताना थोडं व्यवस्थित टाईप केलेलं नाही, त्यामुळे हे समजून घ्या. न्यूमॅटिक सिस्टीम असणार आहे, ठीक आहे. एअर ऑपरेटेड इक्विपमेंट जे आहे ते म्हणायचं न्यूमॅटिक मध्ये आलं आणि ऑइल ऑपरेटेड इक्विपमेंट सगळे आले हायड्रोलिक मध्ये. हे मी 4 वेळा रिपीट करतो कारण की हे पूर्ण सब्जेक्टच आहे, ओके. हायड्रोलिक जिथं जिथं आलं ते ऑइल ऑपरेटेड, न्यूमॅटिक जिथं जिथं आलं तिथं एअर ऑपरेटेड असणार आहे, ओके. आणि हे इम्पॉर्टंट असणार आहे सगळ्यात. हायड्रोलिक सिस्टीम मध्ये ऑलवेज ऑइल म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल असेल. ऑइल कसं असणार आहे? इनकॉम्प्रेसिबल, ओके. म्हणजे जिथं कॉम्प्रेस होऊ शकत नाही त्याला म्हणायचं इनकॉम्प्रेसिबल. ऑइल इनकॉम्प्रेसिबल. सिंपल एक्झाम्पल सांगतो. ऑइल म्हणजे काय? जनरली बघा, जे लिक्विड असते त्याला ऑइल म्हणतो. इव्हन सिंपल एक्झाम्पल डे टू डे लाईफ मध्ये काय? पाणी पितो आपण, बरोबर आहे. वॉटर म्हणजे इनकॉम्प्रेसिबल असतंय, हे ऑलवेज लक्षात ठेवा. वॉटर म्हणजे हे ऑइल सारखं, ठीक आहे. ऑइल म्हणजे कन्सिडर करा, आपण काय कन्सिडर करू? आता ऑइल यूज करतो आपण, इक्विपमेंट मशीन ऑपरेट करतो, पण वॉटर यूज करून करत नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय फक्त. वॉटर यूज करणे, वॉटर म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल आहे, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. सिंपल एक्झाम्पल घ्या, ठीक आहे. एक बॉटल आहे, एक बॉटलचे पाणी असेल समजा. एक बॉटलमध्ये आपण काय किती फिलअप करू शकतो पाणी? जास्तीत जास्त जेवढं बॉटल फिलअप होऊ शकेल तेवढंच पाणी फिलअप करू शकतो आपण, बरोबर आहे. इव्हन सिंपल एक्झाम्पल घ्या, इथं एक ग्लास आहे, बरोबर. या ग्लासमध्ये काय करणार? पाणी प्यायला ठेवलेलं आहे, ठीक आहे. ह्या ग्लासमध्ये आपण काय केलंय? पाणी टाकलं, ठीक आहे. मग पाणी किती भरू शकतो आपण? जेवढं फिलअप होऊ शकतं पूर्ण फिलअप होऊ शकणार. त्यापेक्षा जास्त पाणी टाकायला गेलं तर काय होतं? ते बाहेर पडत असते. म्हणजे याचा अर्थ वॉटरला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही,
असं कधी झालंय का? तुम्ही विचार करा. तुम्ही काय केलं, घरातनं जर समजा 1 बॉटलचं पाणी आणलंय, ठीक आहे, मग काय केलंय, 2 बॉटलचं पाणी कॉम्प्रेस करून एका बॉटलमध्ये कॉम्प्रेस करून ठेवलंय आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर काय केलंय, एका बॉटलचं पाणी परत 2 बॉटलमध्ये केलं. असं होऊ शकतंय का? इम्पॉसिबल आहे. म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवा, ऑइल किंवा वॉटर हे इनकॉम्प्रेसिबल आहे, कॉम्प्रेस होऊ शकत नाही. तसं कॉम्प्रेस झालं तर मोठमोठे पूर कशाला आले असते, ठीक आहे. मग हे ऑलवेज लक्षात ठेवा, ऑइल हे इनकॉम्प्रेसिबल असतंय. तुम्हाला इथं मेन्शन करायची गरज नाही इनकॉम्प्रेसिबल ऑइल म्हणून. ऑइल म्हणजे हायड्रोलिक आणि इनकॉम्प्रेसिबल, कॉम्प्रेस होऊ शकत नाही. सेकंड थिंग काय असणार आहे, न्यूमॅटिक, ठीक आहे. न्यूमॅटिकचा अर्थ काय असणार आहे, एअर ऑपरेटेड. आणि एअर ऑपरेटेड म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवा, एअर ऑपरेटेड जे न्यूमॅटिक सिस्टीम असते ऑलवेज काय असणार आहे, कॉम्प्रेसिबल असते. एअर ऑपरेटेड ऑलवेज काय असतंय, कॉम्प्रेसिबल, ठीक आहे. आता कॉम्प्रेसिबलचा अर्थ काय असणार आहे, सिंपल तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. समजा घरातलं गॅस सिलेंडर घ्या. गॅस सिलेंडरमध्ये तुम्हाला माहितीच आहे 15.6 kg त्याच्यावरती लिहिलेलं असतंय. म्हणजे याचा अर्थ एवढा गॅस त्यांनी कॉम्प्रेस करून ठेवलेला असतं त्या गॅस सिलेंडरमध्ये, म्हणजे त्याची कॅपॅसिटी अजून काय मल्टिपल टाइम्स असणार आहे. मग त्याच्या मल्टिपल टाइम्स आपण कॉम्प्रेस करून बसवू शकतो एअरला. एअर कॉम्प्रेस होऊ शकते, पण ऑइल कधी कॉम्प्रेस होऊ शकत नाही. म्हणजे फ्लुइड पॉवर म्हणजे एक लक्षात घ्यायचं, फ्लुइड पॉवर म्हणजे असं नाही की फक्त ऑइल असणार आहे, तसं नाहीये. फ्लुइड पॉवरचे 2 टाईप, एक तर ऑइल असणार आहे, दुसरं एअर. क्लिअर आहे? म्हणजे फ्लुइड पॉवरची किती 2 टाईप असणार आहे. कुठलं हे फ्लुइड पॉवरचे 2 टाईप कुठलं, एक तर ऑइल असेल, दुसरं काय असणार आहे, एअर असणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. म्हणजे फ्लुइड पॉवरचे 2 टाईप, ऑइल आणि एअर. ऑइल म्हणजे काय असणार आहे, हायड्रोलिक सिस्टीम. एअर म्हणजे काय असणार आहे, न्यूमॅटिक सिस्टीम. आणि हे काय असतंय, इनकॉम्प्रेसिबल, इथं आय लिहितो. आणि हे काय असतंय, कॉम्प्रेसिबल. ठीक आहे, वाटल्यास आयसी लिहितो, म्हणजे इनकॉम्प्रेसिबल लक्षात राहतंय. आणि हे असतंय कॉम्प्रेसिबल. क्लिअर आहे एवढं? मग हे तुम्हाला बघा, हे जे बेसिक तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर फ्लुइड पॉवर सिस्टीमचं तुम्हाला डेफिनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये. फ्लुइड पॉवर सिस्टीमचं डेफिनेशन पहिल्यांदा बघून घ्या. फ्लुइड पॉवर सिस्टीम त्यांनी काय म्हणलं, इट इज अ टेक्नॉलॉजी इन विच वी कॅन ट्रान्समिट अँड द कंट्रोल फोर्सेस, ओके, अँड द काय म्हणलं, कंट्रोलिंग द प्रेशर अँड द फ्लो ऑफ फ्लुइड दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो, टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये काय करतो, फोर्सेस ट्रान्समिट पण करतो आणि फोर्सेस कंट्रोल पण करतो. ओके. आणि एक्झॅक्टली काय, कंट्रोलिंग द प्रेशर अँड द फ्लो ऑफ द फ्लुइड दिलेलं आहे. हे फ्लो ऑफ द फ्लुइड आहे, ठीक आहे. कंट्रोलिंग द प्रेशर अँड द फ्लो ऑफ द फ्लुइड असणार आहे. म्हणजे फ्लुइड पॉवर सिस्टीम मध्ये आपण फोर्सेस ट्रान्समिट पण करतो, कंट्रोल पण करत असतो. ओके. हे जे आहे फ्लुइड पॉवर सिस्टीम मध्ये दिलं. आणि हे डायग्राम जे आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय दिलं, बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ काय म्हणलं, फ्लुइड पॉवर. बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ फ्लुइड पॉवर त्यांनी काय म्हणलं, इथं काय लिहिलंय, एनर्जी, ठीक आहे. एनर्जी ऑफ काय म्हणलं, पहिल्यांदा एअर, कॉम्प्रेस्ड एअर, आणि दुसरं ऑइल असणार आहे, ठीक आहे. ऑइल, इनकॉम्प्रेसिबल ऑइल. पहिलं काय असणार आहे, एनर्जी ऑफ. म्हणजे एक बेसिक ब्लॉक डायग्राम कुठल्याही फ्लुइड पॉवर सिस्टीमला काय असणार आहे, म्हणजे एनर्जी ऑफ काय म्हणलं, कॉम्प्रेस्ड एअर, ऑब्लिक काय असणार आहे परत तुम्हाला, इनकॉम्प्रेसिबल ऑइल. ओके. म्हणजे जिथं आपण कॉम्प्रेसिबल एअर यूज करतो ते न्यूमॅटिक ऑपरेटेड असणार आहे, आणि जिथं आपण ऑइल, इनकॉम्प्रेसिबल ऑइल यूज करणार ते हायड्रोलिकली ऑपरेटेड. मग दोन्ही यूज करून काय करायचं, हाय प्रेशर फ्लो. हे काय असणार आहे, हाय प्रेशर फ्लो, म्हणजे तिथं प्रेशर इन्क्रीज करायचं. ह्याच्या पुढच्या सिस्टीमला एवढं इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, कॉम्प्रेस्ड एअर म्हणजे न्यूमॅटिक्स, आणि ते कॉम्प्रेस्ड एअर म्हणजे एअर कॉम्प्रेस करत असतो. कॉम्प्रेस कसं करणार आहे, कॉम्प्रेसरनी. म्हणजे याचा अर्थ हाय प्रेशर फ्लो. हे बघा, एअरचं प्रेशर आपण इन्क्रीज करण्यासाठी कुठला डिव्हाइस यूज करतो, कॉम्प्रेसर यूज करतो. पुढे तुम्हाला सगळं आहे, तरी पण तुम्हाला एक बेसिक रफ आयडिया सांगतोय. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट काय असणार, इथं हाय प्रेशर फ्लो आहे, म्हणजे तुम्हाला ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी मी काय सांगतो, ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी काय लागतंय, पंप लागणार आहे. ओके. म्हणजे एअरचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रेसर लागेल, आणि ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला काय लागतंय, बेसिक पंप लागतंय. ठीक आहे. एअरचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी कॉम्प्रेसर, ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप. मग हाय प्रेशर फ्लो कशासाठी, टू ऑपरेट द मशीन्स अँड इक्विपमेंट. आता मला सांगा, ते मशीन आणि इक्विपमेंट मध्ये तुम्ही हाय प्रेशर फ्लो केल्यानंतरच ते मुवमेंट होणार ना. ठीक आहे, मुवमेंट होणार आहे. ठीक आहे. हाय प्रेशर बघा, टू ऑपरेट द मशीन्स अँड इक्विपमेंट असणार आहे. ठीक आहे. आणि हे कशासाठी यूज करतो आपण, एक्झॅक्टली टू डू द युजफुल वर्क असणार आहे. कशासाठी, टू डू द युजफुल वर्क असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये थोडंसं बेसिक मिस्टेक्स आहेत काही. ठीक आहे. हे फक्त काय केलंय, टायपिंग करताना त्याच्यामध्ये त्या ऍड केलेलं बरं का तुम्हाला फक्त. क्लिअर आहे बघा. मी परत एकदा रिपीट करतो. बेसिक तुम्हाला काय असणार आहेत ह्याच्यामध्ये, ब्लॉक डायग्राम ऑफ फ्लुइड पॉवर असणार आहे. ब्लॉक डायग्राम ऑफ फ्लुइड पॉवर मध्ये त्यांनी काय म्हणलं, एनर्जी ऑफ कॉम्प्रेस्ड एअर किंवा काय म्हणलंय, इनकॉम्प्रेसिबल ऑइल. कॉम्प्रेस्ड एअरचा अर्थ असणार आहे एअर कॉम्प्रेस्ड, म्हणजे याचा अर्थ न्यूमॅटिक सिस्टीम असणार आहे. आणि ऑलवेज लक्षात ठेवा, हाय प्रेशर फ्लो दिलेला आहे. हाय प्रेशर फ्लोचा अर्थ काय असणार आहे, ऑलवेज लक्षात ठेवा, एअरचं प्रेशर
इन्क्रीज करण्यासाठी आपण कॉम्प्रेसर यूज करतो, ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप यूज करतो, प्रेशर इन्क्रीज करून टू ऑपरेट द काय म्हणले मशीन्स अँड इक्विपमेंट, प्रेशर इन्क्रीज करून आपण मशीन्स अँड इक्विपमेंट आपण रन करतो. मशीन्स अँड इक्विपमेंट कशासाठी रन करतो? टू डू द युजफुल वर्क, म्हणजे युजफुल वर्क मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ओके, हे झालं बेसिक ब्लॉक डायग्राम आहे. कुठलाही म्हणजे तुम्हाला प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी डिव्हाइसेस, आणि ते कशासाठी? ऑपरेट द मशीन्स अँड इक्विपमेंट, मशीन्स अँड इक्विपमेंट ऑपरेट करण्यासाठी, आणि ते मशीन्स अँड इक्विपमेंट ऑपरेट करून कशासाठी? टू डू द युजफुल वर्क. आता तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो, फ्लुइड पॉवर सिस्टीमचे ऍप्लिकेशन्स कुठे असणार आहेत? बेसिक ऍप्लिकेशन जेसीबी, क्रेन असेल, बुलडोजर असेल, किंवा खडी फोडायची मशीन एअर ऑपरेटेड असणार आहे, स्प्रे पेंटिंगचं गन असणार आहे, ते न्यूमॅटिक असणार आहे. मग असे तुम्हाला पहिल्यांदा एक काय करायचं? एअर किंवा ऑइल घ्यायचं, त्याचं प्रेशर इन्क्रीज करायचं, प्रेशर इन्क्रीज करून मशीन्स किंवा इक्विपमेंट, आता जेसीबी घ्या, क्रेन घ्या, मग ते मशीन किंवा इक्विपमेंट ऑपरेट केलंय. कशासाठी ऑपरेट करतो आपण? टू डू द युजफुल वर्क. आता मला सांगा, जेसीबी आणि क्रेन आपण कशासाठी यूज करतो? काहीतरी वर्क करण्यासाठी ना. जेसीबी किंवा क्रेन काय करतो? एखादं लोड वगैरे उचलण्यासाठी आपण जेसीबी किंवा क्रेन जनरली यूज करत असतो. एवढं क्लिअर आहे? म्हणजे मी परत एकदा लास्ट रिपीट करत असतो पूर्ण ह्या पेजवरचं जे असेल. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं होतं डेफिनेशन? फ्लुइड पॉवर दॅट कॅन बी युज्ड टू ऑपरेट द डिफरंट मशीन्स अँड इक्विपमेंट, म्हणजे फ्लुइड पॉवरचा यूज करून मशीन आणि इक्विपमेंट रन केले किंवा ऑपरेट केले की त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल हायड्रोलिक अँड न्यूमॅटिक, जे तुम्हाला सब्जेक्टचं नाव आहे. ओके, त्याच्यानंतर फ्लुइड पॉवरचे दोन टाईप असणार आहेत. पहिल्यांदा काय असणार आहे? हायड्रोलिक असणार आहे. हायड्रोलिक म्हणजे ऑइल ऑपरेटेड, दुसरं म्हणजे न्यूमॅटिक म्हणजे एअर ऑपरेटेड. आणि हायड्रोलिक ऑइल म्हणजे ऑइल ऑलवेज इनकॉम्प्रेसिबल असते आणि एअर ऑलवेज कॉम्प्रेसिबल असणार आहे. बेसिक ब्लॉक डायग्राम कुठल्याही फ्लुइड पॉवर सिस्टीमचं, म्हणजे हायड्रोलिक असू दे किंवा न्यूमॅटिक असू दे. हायड्रोलिक म्हणजे ऑइल, न्यूमॅटिक म्हणजे एअर. पाठच झाला असेल तुम्हाला आता. ठीक आहे, म्हणजे बेसिक एनर्जी ऑफ काय म्हणलं? कॉम्प्रेस्ड एअर किंवा काय म्हणलं? इनकॉम्प्रेसिबल ऑइल. हे यूज करून प्रेशर इन्क्रीज करणार आहे. एअरचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी कॉम्प्रेसर, ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप. ठीक आहे, मग प्रेशर इन्क्रीज करून काय करणार आहे? टू ऑपरेट द मशीन्स अँड इक्विपमेंट, कारण की प्रेशर इन्क्रीज करून आपण त्या मशीन किंवा इक्विपमेंट मध्ये दिल्यानंतर त्याचं मुवमेंट होणार आहे. मग ते मुवमेंट कशासाठी करतो? टू डू द युजफुल वर्क. आता जेसीबीचं हँड असेल, त्याचं मुवमेंट आहे कशासाठी? पंपनी प्रेशराइज्ड फ्लुइड देऊन त्याचं ऑपरेट करण्यासाठी. हे तुम्हाला आता एक्झाम्पल पण क्लिअर केलेत मी. ओके, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे एक बेसिक एकदम सिंपल डायग्राम तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एकदम बेसिक आणि सिंपल डायग्राम. हे बघा, एकदम सिंपल डायग्राम तुम्हाला जे कळतंय, म्हणजे लहान 5वीच्या मुलाला बी बघितलं की लगेच कळेल बरं का. ठीक आहे, एवढं सिंपल डायग्राम आहे. आता तुम्ही सिंपली बघा, ह्याच्यामध्ये काय म्हणलंय? न्यूमॅटिक सिस्टीम किंवा हायड्रोलिक सिस्टीम दिलेलं आहे. ओके, आता न्यूमॅटिक सिस्टीमचा अर्थ काय असणार आहे? हायड्रोलिक सिस्टीमचा अर्थ काय असणार? एकच मिनिट, सॉरी. हे बघा, हे जे आहे तुम्हाला खाली न्यूमॅटिक सिस्टीम आहे. ऍक्च्युली हे डायग्राम कशाचा आहे? हायड्रोलिक सिस्टीमचं आहे. ठीक आहे, ऑइल हायड्रोलिक सिस्टीमचं डायग्राम आहे. वेन द ब्रँच ऑफ फ्लुइड पॉवर सिस्टीम दॅट कॅन बी युजेस इनकॉम्प्रेसिबल ऑइल टू ट्रान्समिट द एनर्जी, म्हणजे एनर्जी ट्रान्समिट करण्यासाठी आपण इनकॉम्प्रेसिबल ऑइल यूज करतो, त्याला म्हणायचं ऑइल हायड्रोलिक सिस्टीम. ऑलवेज मी तुम्हाला सांगितलं होतं, हायड्रोलिक मध्ये इनकॉम्प्रेसिबल ऑइल यूज करून प्रेशर इन्क्रीज करत असतो आपण. ठीक आहे, प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप यूज करतो, पंप यूज करून आपण इक्विपमेंट वगैरे ऑपरेट करतो, त्याला म्हणायचं हायड्रोलिक सिस्टीम. ओके, एकदम सिंपल तुम्हाला डायग्राम, बेसिक डायग्राम आहे. डायग्राम बघून घ्या. बघा, बेसिक तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवा, याच्यामध्ये ऑइल स्टोअर करण्यासाठी कुठेतरी रिझर्वायर लागतंय, त्याला म्हणायचं हे रिझर्वायर. रिझर्व करण्यासाठी कुठेतरी, किंवा टँक म्हणतो आपण, रिझर्वायर किंवा टँक. त्याला काय केलंय? टँकच असते पण स्टँडर्ड नाव रिझर्वायर. रिझर्वायर म्हणलं की जरा बरं वाटतंय. ओके, मग हे रिझर्वायर मधून बघा ऑइल, हे पंप असतं ऍक्च्युली. हे रिझर्वायर ऍक्च्युली हे नाव इथं पाहिजे. पंपचं मेन पर्पज काय असणार? हे पंप असतं, हे पंप. पंपचा मेन पर्पज काय असणार? इथून ऑइल कॅरी करायचं. आणि सेकंड पर्पज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, पंपचा मेन पर्पज काय असणार आहे? प्रेशर ऑफ द ऑइल इन्क्रीज करणे. पंपचा मेन पर्पज प्रेशर ऑफ द ऑइल इन्क्रीज करणे. पंपचा मेन पर्पज प्रेशर ऑफ द ऑइल इन्क्रीज करणे. पाठच व्हायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, प्रेशर ऑफ द ऑइल इन्क्रीज करून कुठं सप्लाय करत असतंय? इथं पिस्टनच्या ह्या साईडला सप्लाय करणार. आता एकदम बेसिक डायग्राम बघा, इथं पिस्टनच्या ह्या साईडला सप्लाय केलं की पिस्टनला राईट साईडला पुश करणार. राईट साईडला पुश केलं की ऑटोमॅटिकली बघा हे इथं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला लगेच समजतं याच्यामध्ये. हे जर इथं पुश केल्यानंतर हे कुठं ढकलणार? हे असं डाऊनवर्डला ढकलणार. मग डाऊनवर्डला ढकलल्यानंतर लोड कुठल्या साईडला येणार? आता व्हायचं तुम्हाला वाटल्यास हे डायग्राम दाखवतो डॉटेडनी. आता हे जर समजा या पोझिशनला आलं, हे या पोझिशनला आल्यानंतर हे कुठे या साईडला आलं. ओके, क्लिअर आहे? मग हे लोड काय होणार? हे असं डाऊनवर्डला येणार. ओके,
ही पोझिशन याची अचीव्ह होणार. म्हणजे बघा ढकललं ऑटोमॅटिकली काय होणार, डाऊनवर्डला जाणार, लोड खाली येणार. मग ज्यावेळेस बघा इथं जर समजा पिस्टन आहे, परत तुम्ही काय केलं, ऑपरेट केलं, मग ह्या साईडला ऑपरेट केलं, म्हणजे सिंपल तुम्हाला सांगायचं म्हणजे इकडे प्रेशराइज्ड फ्लुइड दिलं, हे या साईडला ढकलतं, या साईडला ढकललं की या साईडला आलं, या साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिकली खाली गेलेले जे आहे हे वरती येणार. एवढं सिंपल आहे. म्हणजे बघा मी काय केलं, परत एकदा प्रेशराइज्ड फ्लुइड आहे, ठीक आहे, प्रेशराइज्ड फ्लुइड ह्याला पुश केल्यानंतर हे कुठं जाणार, डाऊनवर्डला जाणार. मग परत प्रेशराइज्ड फ्लुइड इथनं दिलं तर काय होणार, हे डाऊनवर्डला गेलेलं परत एकदा अपवर्डला येणार. एकदम 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 सिंपल आहे. ह्याचं तुम्हाला मेन प्रॉब्लेम काय, अॅनिमेशन सापडत नाही, म्हणून मी तुम्हाला अॅनिमेशन दाखवू शकलो नाही बरं का, नाही तर ते अॅनिमेशन तुम्हाला लगेच दाखवलं असतं. परत एकदा रिपीट करतो, म्हणजे हे समजलं की ऑटोमॅटिकली न्यूमॅटिक पण समजतंय. हे ऑइल बघा, मेन रिझर्वायरचं मेन पर्पज ऑइल स्टोअर करणे, इथून ऑइल कॅरी करते, पंप प्रेशर इन्क्रीज करून कशाला, ह्याला सप्लाय करते. मग पिस्टनला राईट साईडला पुश करणार, राईट साईडला पुश केल्यानंतर पिस्टन राईट साईडला, हे बरोबर काय होणार, डाऊनवर्डला. म्हणजे हे डाऊनवर्डला आले की ऑटोमॅटिकली हे जर समजा इथं आलं समजा, मग हे पुढे गेल्यानंतर हे काय करतं, ऑटोमॅटिकली याला खाली म्हणजे डाऊनवर्ड साईडला पुश करते आणि ऑटोमॅटिकली लोड काय होणार, डाऊनवर्डला येणार. हे अशी पोझिशन येणार. मग परत इथं आल्यानंतर परत चेंज म्हणजे काय, प्रेशराइज्ड फ्लुइड ह्या साईडला दिलं, हे इकडे पुश केलं, हे इकडे पुश केल्यानंतर हे जर खाली गेलेलं, इकडच्या साईडला पिस्टन आलं की ऑटोमॅटिकली याला काय करते, असं वरती वरती आणतंय. एवढं सिंपल बेसिक डायग्राम आहे, तुम्हाला लगेच बघितल्याबरोबर लगेच समजतंय. एवढं सिंपल डायग्राम आहे. ओके, क्लिअर आहे. हे जे आहे लोड लिफ्ट आणि म्हणजे लिफ्टिंग आणि लोअरिंग साठी यूज करत असतो. क्लिअर. रिझर्वायर कशासाठी, ऑइल स्टोअर करण्यासाठी, पंप प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी. मोटर का लागतंय, ऑलवेज लक्षात ठेवा, मी पहिल्या स्टार्टिंग पासून सांगतोय, मेन तुम्हाला काय लागणार आहे, ऑलवेज इथं मोटर का लागतंय, कारण की पंप ऑपरेट करण्यासाठी मोटर लागत असते. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत जाणार आहे, ठीक आहे. मोटर शिवाय पंप चालू होत नसतंय, ठीक आहे. मग इथून जे आहे परत हे पिस्टन सिलेंडर, ह्याला ऍक्च्युएटर म्हणतो आपण, हे लोड असतं, हे लोड फक्त डाऊनवर्ड किंवा अपवर्डला मूव्ह करण्यासाठी यूज करत असतो. ओके, नंतर नेक्स्ट जे आहे परत तुम्हाला न्यूमॅटिक सिस्टीम दिलंय. न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये आहे ऑइल सॉरी बोलता बोलता मी पण विसरून गेलो, ठीक आहे. ऑइल न्यूमॅटिक सिस्टीम नसते, ठीक आहे. ऑइल हायड्रोलिक सिस्टीम असते, ठीक आहे. सॉरी ऑइल हायड्रोलिक सिस्टीमच असते, कंपल्सरी न्यूमॅटिक सिस्टीम नसते. ओके, एअर न्यूमॅटिक सिस्टीम पण म्हणू शकत. न्यूमॅटिक म्हणलं की बाय डिफॉल्ट एअर असणार आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. मी परत एकदा रिपीट करतो, ऑइल हायड्रोलिक सिस्टीम असते, ठीक आहे. एअर न्यूमॅटिकली ऑपरेटेड न्यूमॅटिक सिस्टीम, पण एअर न्यूमॅटिक सिस्टीम आपण म्हणत नाही, फक्त न्यूमॅटिक सिस्टीम म्हणतो. न्यूमॅटिक म्हणजे ऑलवेज एअर ऑपरेटेड असणार आहे. क्लिअर आहे. त्यामुळे ऑइल न्यूमॅटिक म्हणू शकत नाही. ओके, ऑइल हायड्रोलिक असते. ओके, न्यूमॅटिक फक्त म्हणायचं, न्यूमॅटिक म्हणजे एअर ऑपरेटेड. बघा एअर ऑपरेटेड आहे म्हणल्यावर बाय डिफॉल्ट तुम्हाला काय इथं टँक असणार आहे का, टँक नसणार आहे का, कारण की तुम्ही मला सांगा इथं तुम्हाला ऑइल स्टोअर करायची गरज आहे का, नाही आहे, कारण की ऑइल लागणार नाही, तर एअर ऑपरेटेड आहे. क्लिअर आहे. मी मुद्दाम तुम्हाला असं कन्फ्युज केल्यासारखं का सांगतो, कारण की तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे, स्टार्टिंगलाच क्लिअर व्हायला पाहिजे. इथं तुम्ही कंपल्सरी काय लागणार आहे, एअरच यूज करणार आहे इथं. क्लिअर आहे. मग एअर जे आहे ऑपरेट करणार कशासाठी, एअर यूज केलं की त्याला न्यूमॅटिक सिस्टीम म्हणायचं. मग एअर यूज केल्यानंतर ऑलवेज लक्षात ठेवा, कॉम्प्रेसरचा मेन पर्पज काय असते, एअरचं प्रेशर इन्क्रीज करणे. काही काही जणांचं काय डाऊट असतंय, मग तुम्ही इथं टँक का दाखवलं नाही, ठीक आहे, असं डाऊट असतंय. मग एअरसाठी टँक का लागतंय, आता तुम्हाला सांगा, ऑइलसाठी तुम्हाला टँक लागतंय, एवढं क्लिअर आहे. ऑइल स्टोअर करण्यासाठी टँक लागतंय. एअर काय स्टोअर करायची गरज आहे का, एअर तुम्हाला नॅचरली कुठेही अवेलेबल आहे, त्यामुळे एअर स्टोअर करायची गरज नाही आहे. तुम्ही कधी पण बघा चालू केलं कॉम्प्रेसर, लगेच तुम्हाला एअर इझिली मिळतंय. म्हणजे बघा एअर यूज करणार, ठीक आहे. एअर यूज करून ऑपरेट केलं की न्यूमॅटिक. एअर यूज केल्यानंतर एअरचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रेसर हे जवळपास 3-4 वेळा सांगितलं आहे. एअरचं प्रेशर इन्क्रीज केलेलं कॉम्प्रेसर यूज करून कुठं घेतलं आपण, इथनं प्रेशराइज्ड एअर दिलंय. मग हे काय केलं, इथं राईट साईडला सेम ऑपरेट होणार. राईट साईडला इथं पुश केल्यानंतर काय होणार, हे डाऊनवर्डला जाणार आहे. ओके, मग ज्याच प्रेशराइज्ड एअर जिथं आलं, एअर इथं आलं, इथं आल्यानंतर इथं ढकललं तर ऑटोमॅटिकली हे डाऊनवर्डला गेलं, फक्त अपवर्डला येणार. डाऊनवर्ड अपवर्ड म्हणजे अगोदरचे जे सिस्टीम होतं सेम सिस्टीम आहे, फक्त त्याच्यामध्ये फरक काय, तिथं ऑइल ऑपरेटेड आहे, इथं एअर ऑपरेटेड आहे. क्लिअर आहे. म्हणजे फ्लुइड पॉवरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, 2 टाईप, काय ऑइल ऑपरेटेड म्हणजे हायड्रोलिक, एअर ऑपरेटेड म्हणजे न्यूमॅटिक. पार्ट झाला असेल तर तुम्हाला. आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे काय, तिथं ऑइल ऑपरेटेड केलं, इथं एअर ऑपरेटेड केलंय. क्लिअर आहे. आणि एअरचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी कॉम्प्रेसर, ऑइलचं प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी पंप. दोघांचं सिस्टीम तेच असणार आहे, बाकी सगळं सेम. ओके, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला करू. आणि आपला ऍप आहे, त्या ऍपवरती तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल आहे 6 सेमिस्टरचे. सगळे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे, कुठलंही इन्फॉर्मेशन मिस केलेलं नाही, कुठलंही टॉपिक मिस केलेलं नाही, सगळं डिटेलमध्ये केलेलं आहे. ओके, तुम्ही ऍपवर जाऊन बघू शकता, आकांक्षा अकॅडमी आहे ना. ओके, ऍपवर. थँक्यू.